नमस्कार मित्रांनो. मी प्रकाश गलांडे या व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करतोय चालू घडामोडी. तर आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये काही चालू घडामोडी. युक्रेनने मंगळवारी 144 ड्रोनने रशियावर हल्ला केला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो ने अहवाल दिला आहे की 335 मीटर लांबीचा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने सरकत आहे. या लघुग्रहाचे नाव अपोफिस आहे, जो 2004 मध्ये सापडला होता. भारत दौऱ्यावर असलेले अबुधाबीचे क्राऊन प्रिन्स शेख खालेद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी सोमवारी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. या दरम्यान दोन्ही नेत्यांनी अणु ऊर्जा, तेल आणि फूड पार्क बाबत करार केले. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये पहिल्यांदाच हेलिकॉप्टर लुटल्याची घटना समोर आली. धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी अखेर वडिलांची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विदर्भातली बातमी. महाविकास आघाडीच्या नेत्यांची युती करण्याबाबत माझी चर्चा झाली आहे, असा दावा MIMचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला होता. शिवाय ही चर्चा मुंबईत झाली असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर अनेकांनी यावर टीका केली आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. यासाठी त्यांनी माजी सरन्यायाधीश KG बाळकृष्णन आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची इफ्तार पार्टीतील फोटो पोस्ट केले आहेत. उत्तर प्रदेश कुणीही कुठल्याही धर्माबाबत किंवा समाजाबाबत वाईट बोलता कामा नये, असं वक्तव्य कुणीही कुठल्याही धर्माबाबत कुणीही कुठल्याही धर्माबाबत किंवा समाजाबाबत वाईट बोलता कामा नये, असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री शरद पवार यांनी केलं आहे. रोह्यातील साधना नायट्रोक्रोम कंपनीत सकाळी 11:15च्या सुमारास स्फोट झाला, ज्यात 2 कामगारांचा मृत्यू झाला असून अन्य 4 जण गंभीर जखमी झाले. जखमींवर रोह्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहे. बेकायदेशीरपणे 20 कोटी रुपयांचा लाभ घेण्यासाठी उच्च न्यायालयात बनावट कागदपत्र सादर केल्याच्या आरोपाखाली चौघांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेली 5 ते 6 वर्ष आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या चांगले दिवस येऊ लागले आहेत. बँक समूहाशी 1438 कोटी रुपयांची बँक समूहाची 1438 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने ईडी म्हणजे 43 कोटी 52 लाख रुपयांचा मालमत्तेवर टाच आणली. ठीक आहे मित्र हो, तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया आणखी काही बातम्यांसह, चालू घडामोडींसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि पाहत राहा बी एड्युकेअरचा युट्यूब चॅनल. जर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लगेचच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, अशाच आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी. धन्यवाद.